नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. या सेशनमध्ये स्पेसिफिकली बऱ्याचशा मुलांचा जो डाऊट असतो ना, टेक्निकल एंट्री स्कीम. सर मी JEE अपेअर केलं आहे, आता मला कुठले कुठले बाकीचे ऑप्शन्स आहेत. हे बघा, JEE मेन्स अपेअर नंतर तर तुम्हाला ॲडव्हान्सचं ऑप्शन चांगला असतंच बेस्ट. त्यानंतर ज्यांना डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे किंवा डिफेन्स फोर्सेसमध्ये जॉईन करायचं आहे त्यांच्यासाठीचं मी ऑप्शन या व्हिडिओमध्ये स्पेसिफिकली घेऊन आलेलो आहे. त्याचं नाव आहे TES, टेक्निकल एंट्री स्कीम. स्पेसिफिकली हे नोटिफिकेशन हा इंडियन आर्मीद्वारे परमनंट कमिशनसाठीचं आहे. याच्यामध्ये 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम आहे. हे जुनं नोटिफिकेशन आहे. बट क्रायटेरिया काय होता आणि कशा टाईपची सिलेक्शन प्रोसेस होती, आम्हाला बोर्ड्सला किती मार्क्स हवे आहेत, इवन JEE मेन्सला किती मार्क्स हवे आहेत, या संदर्भाचा हा व्हिडिओ असणार आहे. सो यामध्ये थोडं लक्ष द्यावं तुम्ही. हे बघा, बाकीची बरीचशी तुम्हाला डिटेल्स माहिती जर हवी असेल ना, www.joinindianarmy.nic.in वरती तुम्हाला सगळी बरीचशी माहिती अवेलेबल आहेच. बस त्याच्यामधलाच हा एक आपला नोटिफिकेशनचा पार्ट आहे. हे बघा, टाईप ऑफ एंट्री स्कीम काय असते, आपले TES नावाने ती असते. बघा, हे जुलै 2025ची मागची होती आणि ह्याच्यामध्ये पॅरा 1 म्हणजे ह्याच्यामध्ये डिटेल्स माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये एज क्रायटेरिया किती लागतो सर, तर हा महत्त्वाचा फॅक्टर आहे आपल्या 12वी अपियर केलेल्या विद्यार्थ्यांसाठी, 12 अपियर केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा क्रायटेरिया. हे बघा, 16.5 ते 19.5 वर्ष पाहिजे तुमचं. कधी, हे बघा याच्यामध्ये ऑन कधी पाहिजे एवढं वय 1 जुलै 2025ला या रेंजमध्ये तुम्ही पाहिजे आहात. बरं, आता ह्याच्यामध्ये आणखी थोडं डिटेलमध्ये जर गेलो तर आपण नॉट बी बॉर्न बिफोर 2 जानेवारी 2006च्या अगोदर तुमचा जन्म नको आहे आणि नॉट आफ्टर द 1 जानेवारी 2009च्या नंतरचा जन्म नको आहे. समजून घ्या, ह्या डेट्स, ह्या दोन्ही डेट्स इन्क्लूड आहेत. जर एखादा जन्म 2 तारखेचा असेल, 2 जानेवारी 2006चा असेल तर यस, त्याला हे टेक्निकल एंट्री स्कीम एलिजिबल आहे. एखाद्याचा जन्म 1 जानेवारी 2009चा असेल तर त्याला देखील हे टेक्निकल एंट्री स्कीम ॲप्लिकेबल आहे. पॅरा 2 मध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती दिली आहे. हे बघा, याच्यामध्ये ओपन फॉर कोणासाठी असते, इट इज ओनली फॉर मेल कॅन्डिडेट्स, नॉट फॉर द फिमेल कॅन्डिडेट्स. पुढचं नोटिफिकेशन तसं येऊ शकतं, बट हे जुन्या नोटिफिकेशनप्रमाणे सांगत आहे मी, अनमॅरिड मेल. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागतं, तर याच्यासाठी लागणारं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे आपलं 10+2 म्हणजे 12ला तुमच्याकडं फिजिक्स असलं पाहिजे, केमिस्ट्री, मॅथ्स यांचं ॲग्रिगेट पाहिजे तुमचं 60% किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचं. हे मात्र महत्त्वाचं क्रायटेरिया आहे. यावर्षी तुम्हाला माहिती आहे की 12वी बोर्ड्समध्ये बऱ्याचशा स्टुडंट्सचे मार्क्स कमी आलेले आहेत, कारण थोड्याशा चेकिंग म्हणजे थोडं स्ट्रिक्ट चेकिंग टाईप तुम्हाला दिसून आला असेल काहीसा ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर्स. आणि त्या विद्यार्थ्यांना JEE मेन्स अपियर करणं अपेक्षित होतं जुन्या टेक्निकल एंट्री स्कीमप्रमाणे 2025च्या, असं म्हणजे फार जुनी म्हणजे मागच्याच वर्षाची. यावर्षी एक्झॅक्टली कशी ॲप्लिकेबल असेल त्याची डिटेल्ड माहिती मी पुढे देणारच आहे, पण ही आतापर्यंतची, याच्यामध्ये फार मोठे बदल होत नसतात. ओके, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, मागे सुद्धा आणि नवीन सुद्धा ही अशीच असणार आहे. हे सुद्धा मागे आणि नवीन जवळपास असंच असणार आहे. हे बघा, ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरावा लागतो, त्याच्यामधनं शॉर्ट लिस्टिंग केली जाते, SSB असतो महत्त्वाचा, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड 5 दिवसांचा हा इंटरव्ह्यू असतो, नंतर मेडिकल टेस्ट असेल, नंतर मेरिटची लिस्ट असेल आणि नंतर जॉईनिंग लेटर. कॉंग्रॅच्युलेशन्स, वन ऑफ द बेस्ट अपॉर्च्युनिटी डे आपल्यासाठी असतो हा. डेट फॉर पब्लिकेशन ऑफ द कट ऑफ्स. आता हा मागचा एक क्रायटेरिया आहे, मी काय जास्त याच्याविषयी बोलत नाही. याच्यामध्ये लाईकली ड्युरेशन अँड डेट्स, SSBच्या डेट्स काय असतात बघा. हे बघा, 5 दिवसांचा SSB असतो प्रत्येक वर्षी, जानेवारी 2025 ते मार्च 2025 या दरम्यान होत असतो, जो की झालेला पण आहे. आता पुढेही असाच होणार आहे 2026साठीचा. आता चॉईस फॉर SSB डेट्स ओपन असतात ह्या काही दिवसांपुरत्या, त्यावेळेस ते आपल्याला करावं लागतात. हे प्री कमिशन ट्रेनिंग अकॅडमी वगैरे, म्हणजे तुमचं जॉईनिंगच्या नंतरच्या ह्या काहीशा स्टेजेस आहेत बाळांनो. याच्यामध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी IIMला देहरादून या ठिकाणी असते. ट्रेनिंगचा ड्युरेशन 4 वर्षांचा असतो. तुम्हाला डिग्री, इवन इंजिनिअरिंगची डिग्री दिली जाते या टेक्निकल एंट्री स्कीममध्ये. TES त्याचं नावच आहे, टेक्निकल एंट्री स्कीममध्ये. इवन हे ट्रेनिंगच्या दरम्यान तुम्हाला स्टायपंड देखील असतो. हे सगळं सिलेक्शन नंतरचं बोलत आहे मी. स्टायपंड पण असतो 56,100 पर मंथ. हे मग त्या वर्षाच्या सगळ्या क्रायटेरियाप्रमाणे डिपेंडंट असतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि रँक आफ्टर ट्रेनिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही डिरेक्टली ॲज अ ऑफिसर लेफ्टनंट म्हणून जॉईन करणार आहात. कुठे, इंडियन आर्मीमध्ये जॉईन करणार आहात. ही एक वन ऑफ द अपॉर्च्युनिटी गोष्ट आहे. सॅलरी ऑन कमिशनिंग, हे बघा, CTC जर बघितलं आपण 17 ते 18 लाखाचं पर ॲनमचं सॅलरी असणार आहे आफ्टर कमिशनिंग, म्हणजे तुमच्या ट्रेनिंग वगैरे नंतरचं. नंतर टाईप ऑफ कमिशन कसं असणार आहे, परमनंट ड्युटी आहे तुमची ही, शॉर्ट सर्व्हिस कमिशन नाही, 4 वर्षांचं 5 वर्षांचं असं काहीच नाही आहे.
हे परमनंट कमिशनमध्ये येऊन जातं आणि त्याच क्रायटेरियामध्ये मी सगळ्या गोष्टी बोलत आहेत. मग प्रायमरी आर्म्स सर्व्हिसेस फॉर कमिशन वगैरे ह्या बाकीच्या सगळ्या काहीशा गोष्टी इन डेप्थ आपल्याला जाण्याची गरज नाही, कारण आपला पहिला क्रायटेरिया, पहिली स्टेज आहे. टेक्निकल एंट्री स्कीम थ्रू आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन करायचं आहे. ज्या स्टुडंट्सला 12thला 60% किंवा त्याच्यापेक्षा अधिक मार्क्स आहेत आणि ज्यांनी JEE अपियर केलेलं आहे, JEEमध्ये स्पेसिफिक एवढेच मार्क्स असावेत, तेवढेच मार्क्स असावेत असं मागच्या कुठल्याच क्रायटेरियामध्ये नव्हतं. JEE अपियर्ड असावं असं त्यांचं मत आहे. इवन याच्यामध्ये फ्युचरमध्ये पुढे यालासुद्धा महत्त्व दिलं जाणार आहे की तुमचं JEE क्वालिफाय पाहिजे वगैरे वगैरे असं येऊ शकतं फ्युचरमध्ये. पण अद्याप मागच्या नोटिफिकेशनमध्ये असं होतं काहीसं. मी तुम्हाला हा व्हिडिओ कशासाठी सांगत आहे की आता लवकरच तुमच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी येणार आहे. सो त्यावेळेस तुम्ही काय राहा, अवेअर राहा इथून पुढच्या अपॉर्च्युनिटीसाठी. तुम्हाला NDAची एक्झाम देण्याची गरज नाही आहे. डिरेक्टली JEE मेन्समधनंच तुम्हाला ही एक ॲडिशनल अपॉर्च्युनिटी क्रिएट होत असते. सो तुम्ही या चॅनलला स्पेसिफिकली सबस्क्राईब करू शकता आणि अशाच टाईपचे फर्दर व्हिडिओ जे की माहितीपर व्हिडिओज तुम्हाला आम्ही इथं देण्याचा प्रयत्न करत असतो. सो थँक्यू स्टुडंट्स.